हॅलो, या व्हिडिओमध्ये आपण धातू आणि त्यांचे भौतिक गुणधर्म कुठले असतात यांच्याबद्दल समजून घेऊया आणि चर्चा करूया. चला, तर सगळ्यात पहिले आपल्या दैनंदिन जीवनात आपल्याला जे धातू माहिती आहेत ते आठवून बघूया. तुम्हाला कुठले कुठले आठवतात? एक क्षणभर व्हिडिओ पॉज करा आणि आठवून बघा. मला जे धातू माहिती आहेत, जे रोजच्या जीवनात अगदी नेहमी दिसतात, ते म्हणजे लोह, लोखंड, त्यानंतर निकेल, मग आहे तांब, नंतर ॲल्युमिनियम, चांदी आणि सोनं. हे सगळे आपण बघितलेले आहेत आणि आपल्याला माहिती आहेत की हे सगळे धातू आहेत. मग आता विचार करूया की या सगळ्या धातूंमध्ये असं काय साम्य आहे? त्या सगळ्यांचे भौतिक गुणधर्म कोणते आहेत? तर धातूंना चकाकी असते, चमक असते. त्यानंतर हे कठीण असतात किंवा कणखर असतात. नंतर त्यांची घनता जास्त असते. अजून एक गुणधर्म म्हणजे नादमयता. तर धातूच्या वस्तूवर आघात केल्यावर नाद होतो, म्हणजे आवाज निर्माण होतो. नंतर धातूंचा द्रवणांक आणि उत्कलनांक खूप जास्त असतात. नंतरचा गुणधर्म म्हणजे तन्यता आणि वर्धनीयता. म्हणजेच काय, तर धातूंपासून तार आणि पत्रे, पातळ पत्रे हे बनवता येतात. आणि सगळ्यात शेवटचा गुणधर्म आहे वहनक्षमता. तर धातू हे उष्णतेचे आणि विद्युत प्रवाहाचे सुवाहक असतात. आता हे सगळे गुणधर्म एक एक करून बारकाईने बघूया. मग पहिला गुणधर्म आहे चकाकी किंवा तेज. याला इंग्लिशमध्ये लस्टर म्हणतात. तुम्ही एखाद्या दिवशी आईने तांब्याची भांडी घासून ठेवलेली पाहिली आहेत का? त्याला काय छान तेज असतं, चकाकी असते. त्या तांब्याच्या भांड्यांच्या पृष्ठभागावरून प्रकाश परावर्तित होतो आणि त्यालाही चकाकी प्राप्त होते. पहा, उदाहरणार्थ हे चित्र पहा. या चित्रात दिसतंय ते तांब आहे, कॉपर. आणि यावरूनही पहा कशा प्रकारे प्रकाश परावर्तित होतोय आणि तो धातू चमकतोय. पण सगळ्याच धातूंना काही चकाकी नसते हं. त्याचे काही अपवाद आहे. त्यातला एक म्हणजे शीस किंवा ज्याला इंग्लिशमध्ये लीड म्हणतात. या धातूला चकाकी नसते. आता यानंतर आहे कठीणपणा किंवा हार्डनेस. सर्वसाधारणपणे सगळे धातू कठीण असतात. ते मऊ वगैरे नसतात. ते सहज तुटत नाही किंवा वाकत सुद्धा नाही. पहा, हे असे लोखंडाचे गज आपण बघितले असतील. बांधकामाच्या वेळेस मजबूत घर बनावं म्हणून हे लोखंडाचे गज वापरले जातात. कारण ते कठीण आणि कडक असतात. पण आता यालाही अपवाद आहेत ना. पहा, सोडियम आणि पोटॅशियम हे दोन धातू अतिशय मऊ असतात. हे चित्र पहा. इथे चिमट्यानी सोडियम धातूचा तुकडा धरून ठेवलेला आहे आणि त्याला चाकूनी कापता येत आहे. हे इथे पहा, असे पातळ पातळ पत्रे सोडियमचे कापलेले आहे. पुढचा गुणधर्म तो आहे घनता. धातूंची घनता जास्त असते. म्हणजेच काय, तर ते सहसा पाण्यामध्ये वगैरे बुडून जातात. पण याला सुद्धा अपवाद आहे. लिथियम, सोडियम, पोटॅशियम हे जे धातू आहेत यांची घनता पाण्यापेक्षा कमी असते. इथे हे चित्र पहा. इथे लिथियमचा एक छोटासा तुकडा पाण्यात टाकलेला आहे. पण तो पाण्यामध्ये बुडून न जाता इथे पाण्यावर तरंगतोय आणि हवेतल्या ऑक्सिजनशी त्याची जोरदार अभिक्रिया चालू आहे. पण सहसा इतर अनेक धातूंची घनता पाण्यापेक्षा जास्त असते. मग त्यानंतर आहे नादमयता. याला इंग्लिशमध्ये सोनॉरिटी म्हणतात. आपल्या शाळेतली घंटा ही धातूची बनलेली असते, ती याच कारणामुळे. पण यालाही अपवाद असतात. पुन्हा एकदा सोडियम आणि पोटॅशियम हे धातू नादमय नाही आहेत. त्यांच्यावर आघात केल्यानंतर कुठलाही आवाज येत नाही. मग आता यानंतरचा गुणधर्म आहे अतिशय जास्त द्रवणांक आणि उत्कलनांक. सर्वसाधारणपणे धातूंचे द्रवणांक आणि उत्कलनांक म्हणजेच मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉइंट खूप जास्त असतात. धातू हे सामान्यतः स्थायू अवस्थेत असतात. यांना वितळवण्यासाठी किंवा उकळवण्यासाठी खूप जास्त उष्णतेची गरज असते. पण यालाही एक अपवाद आहे. पारा म्हणजे मर्क्युरी हा धातू कक्ष तापमानावर द्रव अवस्थेत असतो. हे पहा पाऱ्याचं चित्र. इथे आपण बघू शकतो की या खालच्या पेट्री डिशमध्ये पारा ओतता येतोय छानपैकी. असाच अजून एक अपवाद म्हणजे गॅलियम. गॅलियमचा द्रवणांक जवळपास 30 अंश सेल्सिअस इतकाच असतो. म्हणजेच काय, तर गॅलियम धातूनी बनलेला चमचा जर आपण कोमट पाण्याच्या किंवा गरम पाण्याच्या पेल्यात ठेवला तर तो वितळून जाईल. आहे ना मजा? पहा, आता अजून पुढचे गुणधर्म आहेत तन्यता आणि वर्धनीयता. म्हणजेच डक्टिलिटी आणि मॅलिएबिलिटी.
तर तन्यता म्हणजे एखाद्या पदार्थापासून तार बनवता येणे. हे चित्र आहे तांब्याच्या तारेचं आणि तांब्याची तार ही आपल्या घरांमध्ये विद्युत वहनासाठी वापरली जाते. आणि हा आहे ॲल्युमिनियमचा पत्रा किंवा ॲल्युमिनियम फॉईल. हा कागदापेक्षा पातळ ॲल्युमिनियमचा पत्रा कसा काय बनवता येतो? तो असा बनवता येतो कारण ॲल्युमिनियम हा धातू वर्धनीय आहे. म्हणजे काय तर ॲल्युमिनियमला ठोकून त्याचे पातळ पत्रे बनवता येतात. पण आता यालाही अपवाद आहेत. तन्यता आणि वर्धनीयता नसलेला धातू म्हणजे झिंक. आता शेवटी आहे वहन क्षमता. उष्णतेचं वहन आणि विद्युत प्रवाहाचं वहन सहसा सगळे धातू करतात. पहा, अशा प्रकारे स्वयंपाकघरात आपण धातूंची भांडी वापरतो. तांब हे लोखंडापेक्षा किंवा स्टीलपेक्षाही चांगला सुवाहक आहे, म्हणून याला खालून तांब्याचा पत्रा लावलेला आहे. तसंच आपण पाहिलं की तांब्याच्या तारा बनवता येतात. तसंच आपण बघितलं की तांब्याची तार किंवा ॲल्युमिनियमची तार ही विद्युत वहनासाठी कामी येते. तसंच जवळपास सगळे धातू उष्णतेचं आणि विद्युत प्रभाराचं चांगल्या प्रकारे वहन करतात. पण मग वहन क्षमता नसलेला धातू म्हणजे पारा किंवा मर्क्युरी. तर मग आपण धातूंचे अनेक भौतिक गुणधर्म बघितले. चकाकी, कठीणपणा, जास्त घनता, नादमयता, तन्यता आणि वर्धनीयता, उच्च द्रवणांक आणि उच्च उत्कलनांक आणि वहन क्षमता. आता हे सगळे गुणधर्म कुठून येतात? आण्विक पातळीवर काय होत असतं म्हणून हे सगळे गुणधर्म धातूंना मिळतात? पहा, तांब्याचं उदाहरण घेऊन समजून घेऊया. समजा हा तांब्याचा एक अणू आहे. हा केशरी गोल म्हणजे तांब्याचा अणुकेंद्रक आणि हिरव्या रेषांनी दाखवलेला जो भाग आहे तो अणुकेंद्रकाभोवती फिरणाऱ्या इलेक्ट्रॉन्सचा ढग आहे, इलेक्ट्रॉन क्लाउड आहे. म्हणजेच काय तर या भागामध्ये ते इलेक्ट्रॉन्स कुठेही असू शकतात. तर असा हा तांब्याचा एक अणू आहे. आता जर आपण असे अनेक तांब्याचे अणू असलेला घनपदार्थ घेतला तर हे सगळे अणू एकमेकांच्या जवळ 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 असतात आणि ते आपले इलेक्ट्रॉन क्लाउड म्हणजे हे इलेक्ट्रॉनचे ढग, हे हिरवे ढग एकमेकांबरोबर शेअर करतात, म्हणजे वाटलेले असतात. मग याचाच अर्थ काय की समजा आपण हा अणू घेतला आणि याचे जे स्वतःचे इलेक्ट्रॉन असतील ते याच ढगामध्ये न फिरता ते इथे आजूबाजूला कुठेही असू शकतात, कुठेही जाऊ शकतात, कारण हा इलेक्ट्रॉनचा ढग आता सगळ्यांचा मिळून आहे. आता हे अशा प्रकारे इलेक्ट्रॉन शेअर केल्यामुळे किंवा वाटून घेतल्यामुळे धातू हे विजेचे आणि विद्युत प्रभाराचे सुवाहक होतात. म्हणजेच काय, जर आपण या बाजूला धनप्रभारित केलं आणि या बाजूला ऋणप्रभारित केलं तर हे सगळे इलेक्ट्रॉन्स या बाजूला धावत सुटतात आणि मग विद्युत प्रवाह होतो. ही इलेक्ट्रॉनची मुक्त हालचाल धातूंना विद्युत सुवाहक आणि वर्धनीयता असे दोन गुणधर्म देते. त्याचप्रमाणे धातूच्या या घनावर या दोन बाजूंनी ताण दिला आणि या दोन बाजूंनी दाब दिला तर काय होतं, हे इलेक्ट्रॉन्स परत एकदा सगळे एकमेकांचे वाटून घेतलेले असल्यामुळे आणि ते इलेक्ट्रॉन्स इकडे तिकडे जाण्यासाठी मुक्त असल्यामुळे ही वस्तू सहज दाबता येते आणि ती वस्तू न तुटता त्याला तन्यता आणि वर्धनीयता प्राप्त होते आणि आपल्याला मग त्याची तार बनवता येते किंवा पत्रा बनवता येतो. तसंच इलेक्ट्रॉन्सच्या या विशिष्ट रचनेमुळे धातूंना कठीणपणासुद्धा प्राप्त होतो. ते सहसा काचेसारखे सहज तुटून जात नाही, कडक असतात, कारण हे सगळे अणू एकमेकांना धरून ठेवू शकतात. आणि म्हणून धातूंचे जास्तीत जास्त भौतिक गुणधर्म हे प्रामुख्याने या इलेक्ट्रॉन्सच्या शेअर करण्याच्या प्रवृत्तीमुळेच असतात.